प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा विषय जो आहे हा धन्यवादाबद्दल आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आज वर्षाचा शेवटचा दिवस आपला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मिकरित्या कसं? आत्मिकरित्या. आत्मिकरित्या ज्या दिवशी येशू येतो त्या दिवसापासून आमचा नवीन वर्ष. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज विशेषतः प्रभूने हा मेसेज दिला कारण आम्हाला या इयरसाठी या पूर्ण वर्षासाठी प्रभूला थँक्स गिव्हिंग द्यायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या पण आठवड्यात मी सांगितलं की पर्सनली ॲटलिस्ट 1 किंवा 2 तरी तुम्ही उपवास करावेत येस. आणि या पूर्ण वर्ष तुमच्या समोर आणावं आणि देवाचे आभार मानावेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांनी सुरुवात केली? ओके, 1 2 कमॉन 1 2 3 4 5 6 सर्वांच्या जीवनात कुणी कार्य केलंय? देवाने कार्य केलंय. हा, तुम्हाला त्याची थँक्स गिव्हिंग द्यायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक टाइम आहे, तुम्ही थँक्स गिव्हिंग देऊ शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण धन्यवाद हे द्यावंच. कारण जसं आपण धन्यवाद देतो आपण हे प्रगट करतो का देवा हे बुद्धीने नव्हतं, येस. हे बळाने नव्हतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जे काही आहे हे सर्व तुझ्या कृपेमुळे आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून शारीरिकरित्या पण जे कष्ट करतात त्याचा पण गौरव कोणाला? देवाला. देवाला. आणि आत्मिकरित्या पण जे प्रभूमध्ये वावरतात त्याचा पण गौरव कोणाला? देवाला. हा, कारण तुम्हाला प्रार्थना करायला लावली ती प्रभूनीच, येस. तुम्हाला आत्म्यात धरून ठेवलं तेही प्रभूनीच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रत्येक बाबतीत शारीरिक असो आत्मिकरित्या असो दोन्ही मध्ये प्रभूला उंचवा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय? आध्यात्मिकरित्या पण मी सांगल का त्यासाठी पण थँक्स गिव्हिंग द्या. येस. का देवा मला प्रार्थना करून घेतली, मला चर्चला घेऊन आला, मला आत्म्यात राखून ठेवलं, Yes. तुझा धाक माझ्यात टाकला, माझ्याकडून उपवास करून घेतले, याही साठी आपण देवाला धन्यवाद द्यावं. Yes. आणि प्रत्येक बाबतीत प्रभूने तुम्हाला पैसा पुरवला, जेवण दिलं, वस्त्र दिले, शांती दिली, आरोग्य दिलं, तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आणले, वाईट घटना घडू दिल्या नाही, तुम्हाला सुरक्षित ठेवलं, वैराची कोणती चाल योजना तुमच्यात पूर्ण झाली नाही, कोणता मंत्र तंत्र तुम्हाला प्रभाव करू शकला नाही. देवाने प्रत्येक बाबतीत तुम्हाला ब्लेस केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभूची पण इच्छा आहे का त्याच्या लेकरांनी त्याचा आदर करावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हे प्रत्येकाचं आमचं काम आहे का क्वालिटी थँक्स गिव्हिंग. कशी क्वालिटी थँक्सगिव्हिंग. क्वालिटी म्हणजे एक वेळ दिला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला, मेसेज आला 5 मिनिटं धन्यवाद, तसं जमणार नाही. येस. तुम्हाला चांगला टाइम स्पेंड करावा लागणार. येस. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या कारण गौरवासाठी. देवाने पण भरपूर टाइम तुम्हाला दिलाय. येस. कमॉन, दिला का नाही दिला? येस दिलाय. देव तुमच्या त्रासात, तुमच्या दुःखात, तुमच्या निराशमय अवस्थेत देव तुमच्या बरोबर होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आम्हाला पण क्वालिटी टाइम परमेश्वराला देऊन त्याचे आभार मानायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वर नकोय चर्च, खोलवर जा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वर धन्यवाद आभार रूपी यज्ञ नकोय, खोलवर जाऊन देवाचा गौरव येस. करायचा. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण तर शिकलोय, ज्यास तुम्ही खोलवर जाता देव तिथं ओपन होतो, तुम्हाला ब्लेस करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं धन्यवाद जरी प्रभूला असेल पण ते धन्यवाद पण तुम्हाला ब्लेस करून जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल पण सांगतं का देवबाप ती अपेक्षा बाळगतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण? देव. परमेश्वराची इच्छा आहे, येस. अपेक्षा आहे का आपण धन्यवाद दिला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये खूप सुंदर उदाहरण आहे. लूक शुभवर्तमान 17 अध्याय आपण या ठिकाणी काढूया. 17 अध्याय त्याचं 12th वचनापासून. आणि तो एका गावात जात असता 10 कुष्ठरोगी मनुष्य त्याला भेटले. किती होते? 10. सगळे बोला, किती होते? 10. 10 कुष्ठरोगी होते, सर्व एकाच पिढामध्ये होते. येस. पण कसं बसं यांच्यापर्यंत ही वार्ता पोहोचली की येशू या वाटेने जाणार आहे आणि या लोकांनी बरोबर त्या ठिकाणी जाऊन कोणाला गाठलं? येशूला गाठलं. वाचूया पुढं. ते दूर उभे राहिले. 13 वचन. आणि ते मोठ्याने म्हणाले, हे गुरु येशू, आमच्यावर दया कर. 14 वचन. आणि त्यांना पाहून तो त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन आपणास याचकांना दाखवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते लोक दूर उभे राहिले. कसे उभे राहिले? दूर उभे राहिले. कोणी लोकांना नियम होता का जवळ नाही जायचं, येस. आणि म्हणून ते लोक लांबून येशूला आवाज मारतात आणि म्हणतात आमच्यावर काय कर? दया कर. कमॉन, काय कर? दया कर. आणि प्रभू म्हणला का जा आणि याजकाला काय करा? दाखवा. आणि ते लोक त्या दिशेने निघाले आणि जसंच ते लोक निघाले बायबल सांगतं का ते लोक बरे झाले. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च? ते बरे झालेले नव्हते, येस. पण ते येशू त्यांना म्हणतो जा आणि याजकाला काय करा? दाखवा. विश्वास येस. काय ठेवला? विश्वास ठेवला. विश्वास ठेवला चर्च त्यांनी का येशू आम्हाला नक्की बरं करणार जर तो बोलतोय तर. येस.
त्याच्या बोलण्याप्रमाणे ते लोक निघाले चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जसंच ते निघाले शरीरामध्ये त्यांना बदलाव जाणवला का माझ्यामध्ये जे शरीरावर जखमा असतील त्या कोडाद्वारे ते सर्व काय झालेत निघून चालल्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांनी त्यांना तपासलं आणि त्यांना कळालं की त्यांचा कोड काय झाला. बरा झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आता महत्वाचं आहे. कंटिन्यू कर पुढं. आणि असे झाले की ते जात असता ते निर्मळ केले गेले. हा 15 वचन. आणि त्यांच्यातील एक जण आपण बरा झालो असे पाहून मोठ्याने देवाचे गौरव करीत माघारी आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च किती लोक बरे झाले. 10. सगळे बोला किती बरे झाले. 10 जण. किती 10 लेपर्स आर हील्ड. 10चे 10 बरे झाले. येस. पण त्याच्यापैकी किती आला. एकच आला. एकच आला चर्च. येस. आणि तो एक पण कोण होता. कोडीच होता. शमरोनी होता. होता. कोण होता. शमरोनी होता. म्हणजे 10 यहुदी होते. येस. प्रभूला ओळखणारे होते. नियमशास्त्र त्यांना माहिती आहे ज्यास तुम्ही ब्लेस होता मंदिरात जावं आणि आपलं अर्पण द्यावं. येस. काय द्यावं. अर्पण द्यावं. असा नियम असायचा विशेष कोडी लोकांसाठी का ज्यावेळेस तुम्ही ब्लेस होताल तुमचं अर्पण घेऊन जायचं आणि याजकाला प्रेझेंट करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या लोकांना नियम माहिती आहे चर्च पण ते देवाच्या गौरवासाठी आले नाही. पण कोणता व्यक्ती आला. शमरोनी व्यक्ती. सगळे बोला कोणता व्यक्ती आला. शमरोनी व्यक्ती आला. हा शमरोनींचा पाय जर वाचला तर ते प्रभू मधले नाहीयेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्या परक्या व्यक्तीला कळतंय कोणाचा गौरव द्यायचा. देवाचा गौरव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परक्या व्यक्तीला कळतं चर्च का प्रभूची महिमा प्रभूला मिळाली पाहिजे. Yes. आता पहा प्रभूचा काय रिस्पॉन्स आहे. पुढे रीड कर. 16 वचन. आणि तो त्यांचे उपकार मानित त्याच्या पायाजवळ उपडा पडला. पुढं. तो तर शमरोनी होता. हा 17 वचन. तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले 10 जण निर्मळ केले गेले नाहीत काय तर ते 9 जण कोठे आहेत. 18 वचन. ओके काय म्हणतो प्रभू. 9 जण कोठे आहेत. कमॉन काय विचारलं. 9 जण कोठे आहेत. एक आला. किती आला. एकच आला. पण प्रभूनी कोणाचा प्रश्न विचारला. 9 जणांचा प्रश्न. 9 जण कुठे आहेत. येस. म्हणजे प्रभू अपेक्षा बाळगतो चर्च येस. का त्या लोकांनी परमेश्वराचा गौरव करावं. येस. कारण नियमशास्त्रामध्ये लिहिलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुम्ही याजकाला दाखवा. कोणाला दाखवा. याजकाला दाखवा. आणि उत्तम याजक कोण आहे तिथं. येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शमरुनीचा पाया आध्यात्मिक नाहीये येस. पण त्या गोष्टीच्या मध्ये दिसतात का तो प्रभूला महिमा देतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूचा गौरव प्रभूला दिला पाहिजे का नाही. येस दिला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम स्टोरी चर्च येस. आपली आणि त्या 9 कुष्ठरोग्यांची. येस. ज्यांना येशू कळतो ते प्रभूच्या महिमेला लवकर येत नाहीत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे नवीन आहेत ते पहिले येतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन गणित आहे तुमच्या समोर आहे. येस. तुम्ही विचार करा का चर्च किती वाजता असतं. मी म्हणलो सध्या 2 चर्च नाही किती चर्च. एकच चर्च. उशीर होतो बरं लवकर करू. येस. पण तरी तुम्ही उशिराच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 9 कुष्ठरोगींना आपल्यात काही फरक नाही. येस. तुम्ही ब्लेस झाले देवाचा अनुभव घेतला देव ऍडजस्ट करणार आहे म्हणून देवाला अजून ऍडजस्ट करू द्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जो नवीन आहे जो उत्साही आहे तो पहिले चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन कळतंय हा पण नवीन आहे. कोण. शमरोनी पण उत्साही आहे चर्च. Yes. ज्याला येशू समजतो तो देवाला जास्त मनावर घेत नाही. येस. तो लाईटली घेतो येस. कारण त्याचं महत्व हळूहळू देवाच्या प्रती कसं झालंय कमी झालंय. कमी झालंय. आणि जो नवीन आहे तो आदरयुक्त आहे. येस. हालेलुया. तो रिस्पेक्ट देतो परमेश्वराला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या लाईफ मध्ये किती प्रभूंनी साक्ष केल्यात. येस. किती तुम्ही देवाचा येऊन इथं महिमा केला पण महिमा झाली वेळ संपला गेलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देव पाहतो जस्ट ब्लेसिंग्स येते मगच तुला वेदी आठवती. इतर Yes. समय माझा गौरव करावा हे तुला दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. कम ऑन दर रविवारी कोणाचा गौरव आहे. देवाचा गौरव. हे वर्शिप आपल्यासाठी करतात का देवासाठी करतात. कम ऑन कोणासाठी. आपण पण कोणासाठी केलं पाहिजे. देवासाठी केलं इथं जे पाहिजे. गीत होतात हे कोणाला इम्प्रेस करायसाठी नाही हे प्रभूच्या महिमेसाठी असतात. Yes. मग देव तुझा धन्यवाद विचारतो का प्रत्येक आठवडी तुझा महिमा कुठे आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त तू तुझ्या संकट समय तुझ्या आशीर्वादाच्या समय पुढे येशील म्हणशील धन्यवाद देवा मला ब्लेस केलं आणि ते म्हणतो इतर 7 दिवस तुला सांभाळतो त्याचा धन्यवाद कुठे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कोण सांभाळतं 7 दिवस. परमेश्वर कोण सांभाळतो. देतो अन्न चर्च. परमेश्वर कोण देतो. सुरक्षित ठेवतो. परमेश्वर. कुठे थँक्स गिव्हिंग त्याचं. येस. कम ऑन कळतंय आमचा धन्यवाद प्रभूला गेला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण काही लोकांना वर्षाचं द्यायचं आहे म्हणजे विचार करा किती मोठं तुम्हाला द्यायचं. येस. आणि काही फेथफुल आहे आठवड्यात देऊन क्लिअर येस. जास्त लोड नाही घेत ते. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? काही लोकांना किती धन्यवाद द्यायचा आहे वर्षभराचा. आणि काही लोक प्रत्येक आठवड्यात क्लिअर करतात आपलं अकाउंट. Yes. प्रभू हे मागच्या आठवड्याचं, प्रभू हे मागच्या आठवड्याचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं थँक्सगिव्हिंग देवाला गेलं पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जेव्हा आराधना करता ना देवाची, येऊन तुम्ही दाखवता का प्रभू मी ब्लेस आहे तुझ्यामुळं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवाने काही रिपोर्ट नॉर्मल आणले आणि काही दिलं तरच देवाचा गौरव होतो, हे नाहीये चर्च. येस. तुम्हाला मग तुम्ही तुमच्या बुद्धीने जगता का, ताकदीने जगता का? नाही. अर्थ तोच होतो. येस. पण जो नियमितपणे येतो आणि देवाचा महिमा करतो त्या लोकांचेला प्रभू इम्प्रेस होतो चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो बाकीच्या पण लोकांना मी ब्लेस केलं, ते कुठे आहेत? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोजकेच लोक आहेत जे पुढे येऊन देवाचा गौरव करतात. येस. प्रत्येक आठवड्यात फेथफुली देवाची महिमा करतात. प्रभूची अपेक्षा आहे चर्च का माझ्या लोकांनी माझा गौरव केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोन गोष्टी आहेत चर्च. पहिली गोष्ट आहे ईर्ष्यावान आहे. येस. कसा आहे? ईर्ष्यावान आहे. त्याचा गौरव चोरलेला आहे, त्याला आवडत नाही. येस. म्हणून देवाचा गौरव हा देवाला गेला पाहिजे. येस. आणि दुसरी गोष्ट, ज्यास तुम्ही देवाला धन्यवाद देता, तुमचे मॅनर्स म्हणजे तुमची आध्यात्मिक शिस्त तुम्ही दाखवता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? एक मिनिट पुढे वरती येतं. मीला काहीतरी दिलं खाण्यासाठी, लोखंडी बद्दल सिस्टर असती, तिने घेतलं आणि गेलं, ते मागून काय म्हणतील? थँक्यू म्हण. येस. काय म्हण? थँक्यू बोल. नाही तर पुढच्याच बोलतील असं घ्यायचं नाही, थँक्यू म्हणायचं. येस. का? तुझ्यात आमचे मॅनर्स दिसले पाहिजे. येस. ती लहान आहे पण त्यांचं काम आहे चर्च, ते तिला शिकवतात. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मॅनर्स कळतं ना, शिस्त. येस. आपला कळतं का घरामध्ये संस्कार चांगले आहेत? येस. संस्कार कसे आहेत? चांगले. लहान आहे, जास्त अपेक्षा नाही, पण शिकवण्याचा प्रयत्न आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण दूध पिणारे का जेवण जेवणार आहेत? जेवण जेवणारे. मग आपण कशाहून लहान आहेत चर्च? येस. मग आमच्यात आध्यात्मिक डिसिप्लिन मॅनर दिसले पाहिजे का नाही? येस. दिसले पाहिजे. ज्यास तुम्ही थँक्स गिव्हिंग देता, परमेश्वर म्हणतोय माझी लेकरं आहेत, येस. हालेलुया. जेवढे शिस्तबद्ध आहेत त्यांचे आदर देणारे आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं लेकरू ज्यास कोणी काही देतं न सांगता थँक्यू वेलकम म्हणतं, तुम्हाला प्राऊड फील होतं. येस. कसं फील होतं? प्राऊड फील होतं. का बघा माझे लेकरं किती नम्र आहेत, चांगले आहेत, थँक्स गिव्हिंग देणारे, तुम्हाला प्राऊड फील होतं किती चांगले लेकर आहेत माझे. तसंच प्रभूला प्राऊड फील होऊ द्या चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे कोणाची लेकर आहेत? देवाची लेकरं. कम ऑन, कळतंय? जसं Yes. तुम्हाला तुमच्या लेकरांबद्दल वाटतं ना त्यांना शिस्त असावी, तसंच देवाला पण वाटतं का माझ्या लेकरांना पण शिस्त असावी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय चर्च? सैतान म्हणत असेल प्रभूला, हे तुझी लेकर आहेत का? यांना मॅनर्स पण नाहीत, काय नाहीत? मॅनर्स पण नाही. का? कारण मी एवढा त्रास देतो आणि तू एवढं करतो, पण तुला एक शब्दाचा धन्यवाद हे लोक देत नाहीत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? प्रभूला कसं वाटत असेल? या सैतान अशा प्रकारचा आरोप प्रभूवर टाकत असेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, सैतानाला चान्स भेटतो देवाला चिडवावं येस. आणि आपण त्याला चिडू देतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, तुम्ही सायलेंट झाले. ख्रिसमसचं स्वीट उद्या देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण खरी थँक्सगिव्हिंग गेली पाहिजे चर्च. Yes. जगाच्या प्रवाहात वाहू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला ख्रिस्त समजलाय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला धन्यवाद दिलाच पाहिजे देवाला. Yes. देव अपेक्षा बाळगतो. देवाने क्लिअर विचारलं 9 कुठे आहेत, येस. म्हणजे मी जे केलं त्याचं तुम्ही ते रिस्पेक्ट दाखवलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली गोष्ट देवाचा गौरव देवाला मिळतो आणि दुसरं Yes. तुमचे स्पिरिच्युअल मॅनर्स तुम्ही देता, दाखवता Yes. आणि हे प्रभूला आवडतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देणाऱ्याकडे धन्यवाद येस. देणार. दिलंच पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही प्रभूचे लेकर आहेत, येस. प्रभूचा सन्मान केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्म्यातून कसं आत्म्यातून भाग पडतं म्हणून नाही. एक चांगल्या लेकरूचे मॅनर्स तुम्ही प्रगट करा देवाच्या महिमेसाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणतो ना किती गोड लेकरू आहे, किती छान लेकरू आहे. किती गोड आहे, किती हुशार आहे, पटकन ऐकतं, थँक्यू बोलतं, Yes. किती हुशार आहे, किती चांगलं याच्या परिवाराने डिसिप्लिन लावलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग इतक्या वर्षापासून येशू मध्ये आहेत का? नवीन आहेत आपण? नाही. कम ऑन, कळतंय देव नवीनशी बोलत नाही, येस. नवीन ऑलरेडी धन्यवाद देतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे जुने आहेत ते धन्यवादाला कमी पडतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही धन्यवाद द्यायचं शिका चर्च. येस. क्वालिटी टाइम स्पेंड करा या वीक मध्ये. नक्की सेलिब्रेट करा, एन्जॉय करा, पण देवाला विसरू नका चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पुन्हा कोणाकडे जायचंय देवाकडे आणि जायचंय. त्याकडून आम्हाला ब्लेसिंग्स हव्यात. येस. सुरक्षा कवच हवंय. एक लिस्ट संपली, पुढची लिस्ट द्यायची. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ती लिस्ट पूर्ण व्हावी जर तुमची इच्छा आहे तर तुमची शिस्त, तुमचे मॅनर्स तुम्ही दाखवून ते देवाला धन्यवाद देऊ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर आजचं वचन जीवाला पटतं तरच करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय कारण देवा आमच्याशी बोलतो चर्च आणि आपण त्याला उभे केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परके लोक नेहमी पुढे आहेत. येस. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. नामान आपण एक्झाम्पल घेऊ, खूप सुंदर आहे या ठिकाणी. आपण काढू दुसरे राजे 5वा अध्याय 15 वचन. नंतर तो आपल्या सर्व मंडळी सुद्धा देवाच्या माणसाकडे परत आला. हा, कोणाबद्दल वाचतोय आपण? नामानाबद्दल. सगळ्यांना नामान माहितीये. येस. कोणता आजार होता? कोड. सेम कुष्ठरोग होते. पहिलं पण उदाहरण घेतलं कोणाचं? कोड्यांचं. कोडी लोकच होते, पण त्याच्यामध्ये पण कोणता परत आला? शमरोनी आला. तो पण परका. येस. इथं पण देवाच्या गौरवटी कोणता व्यक्ती आला? नामान. नामान. हा पण इतर परमेश्वरावर विश्वास ठेवणारा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा व्यक्ती ज्या देवाच्या सेवकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, यार्दन मध्ये नाहून 7 वेळेस डुबकी लावतो, प्रभू त्याला ब्लेस करतो आणि तो पण आभार रूपी यज्ञ द्यायला प्रभूच्या सेवेकडे येतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता वाचा, खूप सुंदर आहे. सेम. नंतर तो आपल्या सर्व मंडळी सुद्धा देवाच्या माणसाकडे परत आला. कसा आला? देवाच्या माणसाकडे परत आला. नाही नाही, तसं नाही. मंडळी आपल्या मंडळी सुद्धा. सगळे बोला कसं? मंडळी सुद्धा. चर्च, मी तर पर्सनच बोलतोय. त्यांनी आपल्या सर्व कुटुंबाला घेऊन त्यांचे आभार मानलेत. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परके लोक लय पुढे आहेत चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण फक्त कोणती थँक्सगिव्हिंग बोलतोय? Personal. पर्सनल, व्यक्तिगत. हे सर्व परिवार घेऊन देवाच्या महिमेसाठी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण नामान तो एकटा ब्लेस झाला नाही, त्याची पत्नी पण ब्लेस झाली, येस. त्याचा परिवार पण ब्लेस झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हा पूर्ण परिवार तिथं येऊन त्याचे आभार रूपी यज्ञ देतो. येस. आज आम्ही पण आभार रूपी यज्ञ परिवारासहित देवाला दिला पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. पुढे कंटिन्यू करू. 17. आणि त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला, आता पहा, इस्रायलात जो देव आहे त्याच्याशिवाय दुसरा देव सर्व पृथ्वीत नाही असे मला कळाले. तर आता मी तुला विनंती करतो, तू आपल्या दासापासून भेट घे. 16 वचन. तेव्हा त्याने म्हटले, ज्याच्या पुढे मी उभा राहतो तो यहोवा जिवंत आहे, मी काही घेणार नाही. मग त्याने त्याला ती घेण्याविषयी आग्रह केला, परंतु तो घेईना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्याच मी शिकवलं ना, तुमचं काम आहे तुम्ही द्या, येस. पण त्याचं काम आहे की त्यांनी घेऊ नये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी आपला गौरव प्रभूला दिला चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता यापेक्षा मोठा गौरव कोणता आहे? Yes. आता चला वस्त्राचा आहे. पुढचं वाचू. 17 वचन खूप सुंदर आहे. 17 वचन. तेव्हा नामान म्हणाला, तर आता तुझ्या दासाला खेचरांच्या जोडाला ओझेभर माती मिळावी, कारण यापुढे तुझा दास दुसऱ्या देवांना होमार्पण किंवा यज्ञ अर्पण करणार नाही. बस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो का मला खेचरावर टाकावी एवढी काय दे, माती. दे. आणि ती माती मी माझ्या घरी घेऊन जाईल, तिथे एक वेदी बांधल येस. आणि मी तुलाच महिमा देईल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही गोष्ट इम्प्रेस करणारी Yes. चर्च. कोणाबद्दल? नामानाबद्दल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, असं काही करा चर्च, कधी इम्प्रेस झाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून या पवित्र शास्त्रामध्ये नामानाचं नाव प्रभूने उल्लेख केला. येस. असे अनेक लोक ब्लेस केले, त्यांचं नाव नाही घेतलं चर्च, पण याचं नाव लिहिलं. येस. पारख्या व्यक्तीचं नाव पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण ते म्हणतो ब्लेस झालं ही मोठी गोष्ट नाही, पण आभार रूपी यज्ञ ज्याप्रमाणे दिला ही खूप मोठी गोष्ट आहे. येस. तो म्हणतो मला कळून चुकलं का तुझ्यासारखा दुसरा देव नाही. नाही, आणि मी इथली माती घेऊन जाईल जी तुझ्या पायाखाली येते, जिथे देवाची महिमा होती, आणि मी एक वेदी बांधल आणि त्या जीवन देवाला गौरव देईल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा गौरव प्रभूच्या लोकातून प्रभूला हवा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, दिला पाहिजे का नाही? येस. आपण केलं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला जस्ट इश्यू समजत नव्हता, जगात खूप एन्जॉय असायचं. मला असं वाटायचं प्रभू ख्रिश्चॅनिटीमध्ये काही एन्जॉयच नाही, येस. बाकी किती फेस्टिवल असतात, हे असतं ते असतं, किती एन्जॉय यांच्यात, आपल्यात काहीच नाही. पण जस्ट मला इश्यू कळला, मला कळलं का रे एव्हरी डे एन्जॉय, येस. हालेलुया. एव्हरी वीक एन्जॉय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगात माझे मित्र असायचे, चला नाचायला, चला इकडं, असं वाटतं रे भारी एन्जॉय, येस. आणि आपल्यात काहीच नसतंय. पण ज्यावेळेस मला इश्यू कळला आणि खरी भक्ती कळली, मला कळलं रोज एन्जॉय, रोज डान्स आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो भेटून पण आपण फायदा घेत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळत?
आपण म्हणू उद्या चर्चला जायचं, मग आज काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे तुला एन्जॉय भेटतोय प्रभू मध्ये, येस आणि एन्जॉय सोडला नाही पाहिजे तू. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितका वेळ तू देवाच्या पायापाशी येईल तितका तू ब्लेस होत जातील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या कानावर देवाचं वचन पडल आणि ते तुला अधिक देवाच्या जवळ आणणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन यासाठी प्रभूचं का तुम्ही अधिक हे नवीन वर्ष सुरू होण्याच्या अगोदर देवा जवळ यावं येस आणि देवाला घेऊन तुम्ही प्रवास करावा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुमचं थँक्स गिव्हिंग देवा त्याची महिमा घ्यायला तुमच्या जवळ येईल आणि प्रभूची इच्छा केली मी महिमा घ्यायला येईल, मी जाणार नाही, मी कंटिन्यू करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती कोणा समजतं? कम ऑन, कळतंय चर्च. प्रेयरची रिक्वेस्ट ठेवू नका, थोडा लेट येईन तो. येस थँक्स गिव्हिंग ठेवा चर्च, येस पटकन तो महिमा घ्यायला येईल. येस आमेन. आणि तो जर इम्प्रेस झाला तो म्हणला मी जाणार नाही, येस मी कंटिन्यू करतो तुझ्या बरोबर. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, तुम्हाला इम्प्रेस करता आलं पाहिजे येस आणि ब्लेसिंग्स काढल्या पाहिजेत का कशामध्ये, येस कसं मी देवाला इम्प्रेस करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय चर्च. इम्प्रेस करा, काय करा? इम्प्रेस करा जगाला नाही, कोणाला? परमेश्वराला. आपलं सगळं इम्प्रेशन जगावरच आहे. येस प्रॉपर झालंय का, व्यवस्थित आहे का, व्यवस्थित आहे का? अरे कोणाला इम्प्रेस करायचंय? देवाला. पहिले देवाला इम्प्रेस कर येस हालेलुया. आणि ते इम्प्रेस झाला तू ब्लेस. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नंतर बाकी सगळं चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव इम्प्रेस झाला ना चर्च, ऑटोमॅटिक लोक इम्प्रेस होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला इम्प्रेस करायचं? परमेश्वराला. हा, तुम्ही देवाच्या नजरेत या आणि Yes. परमेश्वर लोकांच्या नजरेत तुम्हाला आणणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपली धडपड लोकांच्या नजरेत जास्त यायसाठी येस आणि प्रभूच्या कमी, म्हणून प्रत्येक काम फेल होऊन जातं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्स गिव्हिंग द्या चर्चला. येस आत्म्यातून थँक्यू म्हणा, प्रत्येक समय समोर आणा आणि देवाला उंचवा चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने कमी पडू दिलं नाही चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने सांभाळलं, ब्लेस केलं, चांगलं आरोग्य दिलं, प्रत्येक गोष्टी देवाने चालवलंय. बोलावं तेवढं कमी आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही ते बोलावं आणि देवाचा गौरव करावा. येस आमेन. भाग पडतं म्हणून नाही, येस आत्म्यातून. येस किती लोकांना समजतंय आणि आत्म्याला टच होतंय. कारण समजतं सगळे हाच म्हणतात, पण टच झालं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्या जीवाला स्पर्श होतो ना तो व्यक्ती आत्म्यातून करतो, येस आमेन. आत्म्यातून देवाचा गौरव शोधतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर काय मी करू देवा तुझ्या महिमेसाठी? येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि उद्या आपल्या चर्च मधले काही कपल्स डान्स करणार आहे, मला ते खूप आवडलं. कारण विवाह झाल्यानंतर माणूस रिटायर होऊन जातो, येस आध्यात्मिकता काय होऊन जातो, रिटायर. तो लगेच कम्फर्ट बसतो. का नाही, माझं लग्न झालं, आता मी मोठा झालो. प्रभूसाठी बालकच, येस प्रभूसाठी आपण. बालक. आणि मला आवडलं का तुम्ही मोटिवेट कराल दुसऱ्यांना. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का देवा तुझ्या महिमेसाठी. का Yes. जगात असा रोडवर नाचलो, कुठं नाचलो, रोडवर. रोडवर नाचलो, कुठे नाचलो, काही स्टेप केल्या, आता प्रभूसाठी नाचतोय. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग केलं पाहिजे का नाही चर्च? येस केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं कुठे हात उभारले जगात असताना, येस आता देवाच्या महिमेसाठी उभारले पाहिजे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण किती विचार करावा लागतोय बुद्धीला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोडवर नाचताना विचार नाही केला, पण महिमेला नाचताना विचार करतो माणूस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसा गौरव देणार प्रभूला? येस प्रभूला महिमा पाहिजे, येस आराधना हे आमचं काम आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्गामध्ये फक्त आराधकांची जागा खाली आहे येस आणि जे इथं महिमा देतील तेच प्रमोट केले जातील. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला आमची महिमा दिलीच पाहिजे. येस प्रभू दाखवलं पाहिजे का प्रभू त्या सीट साठी मी एलिजिबल आहे. एलिजिबल म्हणजे पात्रता. मी माझी पात्रता आहे प्रभू, का मला प्लीज ग्रांट कर त्यासाठी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण इथं ज्याला महिमा देता येत नाही, प्रभूची स्तुती देता येत नाही, मला प्रश्न पडतो जर तुम्हाला म्हणतो का बोला 5 मिनिटं, तुम्ही बोलतच नाही. येस मग याच्यावर मला एक कळतं, एक तर तुम्ही लाजता किंवा तुम्हाला प्रार्थनाच येत नाही. मुळात तुमच्याकडे भरपूर पाहिजे देवाशी बोलावं. कोयरची Yes. पण तीच अवस्था, येस बोलतच नाही. 2-3 जणच आहेत जे बोलतात, बाकी का बोलत नाही? देव कशाद्वारे बोलतो? शब्दाद्वारे का मुखार राहून बोलतो देव? नाही. मग देव शब्दाद्वारे बोलतो, तो म्हणतो तू बी शब्दाद्वारे बोल माझ्याशी. येस मग बोललं पाहिजे का नाही शब्दाने? येस 5 मिनिटं बोललो शांत, अरे तुझ्या मनात तुझा देह तुला हिसकून नेईन 2 मिनिटात. येस मुखाने बोल म्हणजे कॉन्सन्ट्रेट करशील. देव. किती कोणा कळतं मी जे बोलतो? येस मनात ती प्रार्थना करता करता देह हात टाकतो, जातो, प्रार्थना बंद झाली माहित बी नाही तुला. मुखाने बोल, येस तुझ्या कानावर बी ते पडेल, तुझा आत्मा जागृत राहील आणि तू कॉन्सन्ट्रेट करशील प्रार्थनेवर. येस हालेलुया. कमॉन, मी काहीतरी सांगतोय तुम्हाला कळतंय? मनात बोलता बोलता काय होऊन जातो? निघून देह जातो, निघून जातो. कुठं? भटकून जातो. हा, तो येतो हात टाकतो, बोलता बोलता
कुठं कोणत्या विचारात हरवला प्रार्थना करत होता तू मग कशाने बोल मुखाने बोल. ते शब्द परत कानावर रिवर्स येतात येस. आणि कॉन्सन्ट्रेट होतं चर्च. Yes. हे प्रेयरची हे इथिक्स आहे तुम्हाला माहित पाहिजे कसं केलं पाहिजे. Yes. पण मी म्हणतो का मुखाने बोला मुखाने Yes. बोला मुखाने बोला पण तुम्ही बोलतच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव शब्दाद्वारे बोलतो का नाही? येस बोलतो. मग आपण पण कसं बोललं पाहिजे? शब्दाद्वारे. शब्दाद्वारे बोललंच पाहिजे. येस. मनात कशाला बोलता? मनात तर ऑलरेडी तो म्हणतो तुझ्या मनात काय मला माहिती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन किती लोकांना समजतं तुझ्या मनात काय कोणाला माहितीये परमेश्वराला माहिती कशाला आहे. वेगळं बोलतो? येस. मुखाने बोल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन आज आपण बोललं पाहिजे देवाला आभार रूपी थँक्यू म्हणलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भाग पडतं म्हणून नाही आत्म्याने. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला पुढचा इयर तुमचा ब्लेस होताना पाहायचा आहे म्हणून देवा Yes. हा मेसेज देतोय चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं लक्ष आता नवीन वर्षाकडे आहे येस. पण हे वर्ष क्लिअर पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला व्यवहार क्लिअर असेल प्रभू ब्लेस करणार. येस आमेन. पहा पुढचं वचन वाचू आपण. उत्पत्ती काढू 4था अध्याय 3रं आणि 4थं वचन. हा रीड करू आपण 3rd and 4th 4था अध्याय उत्पत्ती 3rd and 4th. तिसरा वचन. आणि काही दिवसांनी असे झाले की कायनाने यहोवाला जमिनीच्या फळांतले अर्पण आणले. 4 वचन. आणि हबेल यानेही आपल्या कळपातल्या प्रथम जन्मल्यातून आणि त्यातल्या पुष्टातून अर्पण आणले. आणि यहोवाने हबेलाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले. पुढं 5 वचन. पण त्याने कायनाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोघे आपल्या समोर आहे हाबेल Yes. आणि काईन. काईन. आता पहा इथं रेफरन्स सापडत नाही का तुम्ही थँक्स गिव्हिंग द्या येस. पण या दोघांनी पण आपलं ऑफरिंग आणलं. येस. का कारण पृथ्वी पण कोणी निर्माण केली परमेश्वराने. आणि पृथ्वीवर जे उगतं ते कोणाच्या बोलण्याद्वारे उगतं? देवाच्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवानी कमांड दिलं मग Yes. सगळं ग्रो होऊ लागलं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग या ठिकाणी जे प्रभूने निर्माण केलं आणि प्रभूद्वारे आहे तर त्याचा धन्यवाद पण देवाला गेला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून एकाने आपल्याकडे मेंढर होती त्या मेंढरातून उत्तम मेंढरू आणलं आणि जो शेती करत होता त्याने आपल्याकडून फ्रुट्स आणले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकाने आत्म्याने केलं आणि एकाने भाग पडतं म्हणून केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याचं आत्म्याने झालं ते ब्लेस झालं येस. आणि जो भाग पडतं म्हणून करतो तो ब्लेस झाला. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं पण कधी कधी तसंच आहे. येस. आता सगळेच नाचायला लागले तर मी फ्रंटवर येईन का हा नाचानच याचं काहीतरी झालंय मग मला नाचावं लागेल बाबा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन कळतंय पास्टर विचारतील बघ काय झालं निराश दिसत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भाग पडतंय काय पडतं भाग पडतय. इच्छाच नव्हती ते का दिलं पण आता तो देतो तो मला द्यावा लागेल. येस. भाग पडतं म्हणून करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतरांना प्रेरणा द्या आत्म्यातून. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी प्रेरणा घ्यावी काय घ्यावी? प्रेरणा घ्यावी. हा तुमच्याद्वारे तो उत्सुक झाला पाहिजे. येस. फोर्सफुली नाही 2 प्रकारे करतो माणूस. येस. एक तर लाजतो काय होतो लाजतो. कने बाबा सगळे करतात तर मला करावं लागणार आता. येस. आणि एखादा प्रेरणा होती येस. म्हणजे तो आतून रिजॉईस होतो अरे नाही मी केलं पाहिजे येस. आणि तो विलिंगली करतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन किती लोकांना समजतंय प्रत्येकाला विलिंगली म्हणजे एखादा नाचत होते चल ना नाचायला 5वे जाऊन त्याला ठोका बसतो अरे गेलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे 5 वेळेस त्याला ओढलं आपण चल 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 नाही 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 मग त्याला वाटतं करावं विलिंगली यायला लागला आता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते चालतं प्रभूला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भाग पडतं म्हणून नाही चर्च येस. विलिंगली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणी का म्हणावं तुम्हाला तुमच्या देवाने केलं तर तुम्ही तुमच्या देवासाठी करावं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी माझ्या प्रभूसाठी केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुमचं थँक्स गिव्हिंग हे प्रभूला गेलंच पाहिजे चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्वालिटी तुम्ही थँक्स गिव्हिंग दिलं पाहिजे. येस. पण आजची आराधना झाली सुरुवातीला जे होते आम्ही आलो नाचलो प्रभूची महिमा केली देवाने ब्लेस केलं देवाचा गौरव करायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थ्रू आउट इयर प्रभूने मला चालवलंय ब्लेस केलं माझ्याशी बोलला लोकांच्या लाईफ मध्ये कार्य घडलंय प्रभू करतोय मला माझं थँक्स गिव्हिंग माझ्या देवाला द्यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन कळतंय जर तुम्ही आत्म्यातून कराल देव इम्प्रेस होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं मी सांगितलं की एव्हरी संडे तुम्ही वर्शिपच्या टायमाच्या अगोदर पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येऊन पहिलं आपलं माइंडसेट करा का प्रभू थँक्स गिव्हिंग तुला द्यायची आहे. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस एखादं मोठं संकट येईल देवा ब्लेस करणार, ज्यावेळेस एखादी मोठी गरज येईल मग देवा बाहेर काढणार, मग आम्ही वेदीवर येणार आणि मग देवाचा गौरव. आणि बाकी दिवस कुठे देवाचा गौरव? देव ब्लेस नाही करत का आठवडाभर? येस करतो, देव सांभाळत नाही का चर्च? सांभाळतो. मग कुठे देवाचा गौरव? येस आत्म्याने पाहिजे. येस कसं पाहिजे? आत्म्याने पाहिजे. धडपड पाहिजे जीवात, का देवाला स्थान कसं देता येईल, येस कसं मी देवाचा टाइम देवाला देईल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वखुशीने दिलं. कसं दिलं? स्वखुशीने आणि दिलं. भाग पडतं म्हणून दिलं. Yes. म्हणून हा ब्लेस झाला नाही, ज्यांनी स्वखुशीने दिलं प्रभूने त्याला ब्लेस केलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं देणार चर्च? स्वखुशीने, सगळे बोला कसं? आत्म्यातून. स्वखुशीने पाहिजे. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा मी सुरुवातीला सांगितलं, जर तुमचं धन्यवाद आत्म्यातून आहे ना आणि देव जर इम्प्रेस झाला तुमच्या धन्यवादातून, तर परमेश्वराला मागण्या अगोदर प्रभू काही गोष्टी तुम्हाला देऊन टाकत. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं मी सकाळी सांगितलं की न्यू इयरची यादी काय आहे, न्यू इयरची यादी. का प्रभू या वर्षासाठी हे सगळं पाहिजे. येस पण जर थँक्स गिव्हिंग आत्म्यातून आहे तर यादीमधली लिस्ट कमी होऊन जाईल. येस हालेलुया. का? कारण देवा तुमचे थँक्स गिव्हिंग द्वारे इम्प्रेस झाला तर प्रभू ऑलरेडी तुला ब्लेस करेल. येस आणि जर ऑलरेडी ब्लेस झाला तर यादी कमी होऊन जाईल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं चर्च. देव स्वतःहून देणं ही किती मोठी गोष्ट. येस मोठी यादी तयार करणं आणि स्वतःहून देणं खूप फरक आहे चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नोहाला आणि नोहाच्या परिवाराला ज्यास परमेश्वराने त्या महाप्रलयापासून वाचवलं, परमेश्वर काही एक बोलला नाही, पाणी Yes. आटलं, ते लोक पृथ्वीवर तारूतून खाली आले आणि सगळ्यातून पहिले नोहा आणि त्याच्या परिवाराने देवासाठी वेदी बांधली. Yes. येस काय बांधली? वेदी बांधली. आणि प्रभू इम्प्रेस झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर काय झाला? इम्प्रेस झाला. तारवातून प्रभूने त्यांना वाचवलं, बाहेर आले, काय आले? बाहेर बाहेर आले. आणि पहिली वेदी बांधली. येस आणि असं लिहिलंय, खूप सुंदर आहे, वाचूया पुन्हा या ठिकाणी आपण उत्पत्ती 8 आणि 18 पासून रीड करू. 18, 20 आणि 21. 18 वचन. मग नोहा निघाला व त्याच्या बरोबर त्याचे मुलगे व त्याची बायको व त्याच्या मुलांच्या बायका ही निघाली. 19 वचन. प्रत्येक पशु, प्रत्येक सरपटणारा जीव व प्रत्येक पक्षी, पृथ्वीवर हालचाल करणारा प्रत्येक जीव ही आपापल्या जातीप्रमाणे तारवातून निघाली. 20 वचन. आणि नोहाने यहोवासाठी वेदी बांधली. काय बांधली चर्च? वेदी बांधली. प्रभू बोलला नाही. प्रभू बोलला नाही, येस पण आपलं मॅनर्स आहेत. काय आहेत? मॅनर्स Manners. आपली शिस्त आहे का आपण देवाचे आभार मानावे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या लेकरांना शिस्त लागावी इच्छा आहे का नाहीये? येस आहे. मग पहिली शिस्त कोणाला? स्वतःला. आपल्याला आत्मिक शिस्त नाही आणि आपल्या Yes. लेकरांना आपण जगी शिस्त शिकवतो. येस असं नाही करायचं, तसं नाही करायचं, तसं नाही वागायचं. ते म्हणतात ते तरी लहान आहे, येस तू इतका मोठा झालास इश्यू मध्ये तरी तुला मॅनर्स नाही येत, अजून देवाचे आभार कसे मानावेत. येस लेकरं लहान आहेत, कशी आहेत? लहान आहेत. त्यांना एकदा सांगा जे करायचं ते करतील, त्याच्या मनात आलं थँक्यू म्हणतील, नाही आलं नाही करतील, ठीक आहे. ते लहान आहेत, कसे आहेत? लहान. पण जे मोठे आहेत, आपण मोठे नाही आहेत का? येस आहो. का मग मोठे आहोत का नाही आहेत? येस समज आहे का नाही याच्यात? येस आहे. मग केलं पाहिजे आपण. येस आपण देवाला आभार रूपी यज्ञ दिलंच पाहिजे येस. आणि स्वखुशीने पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे बी तुम्हाला माहित नसेल म्हणून आज देवाची इच्छा आहे का वाचनातून महत्व कळावं येस आणि मग तुम्ही ते आत्म्यातून करावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण सांगितल्याशिवाय कळणार नाही आणि म्हणून सांगणं पण हे माझं कर्तव्य आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड कर पुढं. आणि नोहाने यहोवासाठी वेदी बांधली पुढं. आणि त्याने सर्व शुद्ध पशुतून व सर्व शुद्ध पक्षातून काही घेतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशातून घेतलं? शुद्ध. शुद्ध पशु. शुद्ध, येस पवित्र, खरेपणातून आणि आत्म्यातूनच पाहिजे. येस. हालेलुया. भाग पडतं म्हणून. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा प्रभूला क्वालिटी पाहिजे चर्च. येस. कशी पाहिजे? क्वालिटी. म्हणून म्हणलं का क्वालिटी द्या घरी जाऊन. Yes. 1 दिवस 2 दिवस येस. चर्च आहे, 2 तासाच्या प्रार्थनेत सगळे ऍडजस्ट करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्वालिटी टाइम स्पेंड करायचा, फास्टिंग करायची, चांगला टाइम स्पेंड करून देवाला थँक्यू म्हणायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी क्वालिटी दिलं. कसं दिलं? क्वालिटी दिलं. त्यांनी क्वालिटी दिलं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू आता हे जे मी तारावातून आणलंय हे एवढंच ब्रीड आहे, हे जर तुला ऑफरिंग दिलं तर पुढे राहणार नाही. येस. पण त्यांनी तो विचार केला नाही चर्च. येस. पृथ्वीवर काहीच नव्हतं पण तो म्हणला पहिले देवाच्या महिमेसाठी. येस. हालेलुया. कमॉन, मी जे बोललो ते लक्षात आलं का? प्राणी जे होते ते लिमिटेड होते. कसे होते? लिमिटेड होते. मग प्रभू हे तुला द्यायचं तर हे 1-2 पहिले वाढू देतो, डबल होऊ देतो, मग तुला देतो. येस.
तसं केलं का? नाही केलं. पहिलं प्रभूचं प्रभूला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचं प्रभूला गेलं पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचा. पक्षातून काही घेतले आणि वेदीवर होमार्पणे अर्पिली. 21 वचन. आणि यहोवाने तो सुवास घेतला. बस काय घेतला? सुवास घेतला. सगळं बोला काय घेतला? सुवास घेतला. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं येस. का देव तो फ्रेग्रन्स घेतो येस. हालेलुया. आणि देव फ्रेग्रन्स घेतला आणि देव आनंदी झाला चर्च. येस. आमेन. तुम्ही रीड करा. त्यानंतर जे काही शाप त्यांनी आदमान हवाला दिले होते तिथं भरपूरशा गोष्टी प्रभूने रिव्हर्स केल्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने त्याला ब्लेस केलं येस. चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय केलं? ब्लेस केलं. ब्लेस केलं आणि म्हणला इथून पुढे पृथ्वीवर पण पाण्याचा पुन्हा असा प्रलय येणार नाही. नाही. आणि म्हणून ज्यास पाऊस होतो त्यास काय येतो? एक प्रकारचा मेघधनुष्य. रेनबो इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? रेनबो. एक प्रकारचा धनुष्य आम्हाला दिसतोय का चर्च? येस. हे साईन आहे कोणाचं? देवाच्या परमेश्वराचं. वाचेचं. कवा तसा प्रलय येणार नाही. येस. आज पण हे साईन दिसतं. येस. हालेलुया. सायन्स काही वेगळं कारण शोधतं पण देवाने याचं मागचं रिझन सांगितलं. हे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये एक प्रकारचं कमिटमेंट आहे येस. आणि देव सांगतो का मी माझं कमिटमेंट विसरलेलो नाही. पण तुम्ही गैरफायदा घेऊ नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? हे कमिटमेंट आहे येस. जे आभाळात आम्हाला दिसतं का पुन्हा मी तसं करणार नाही पण तुम्ही आत्म्यात चाललं पाहिजे. तुम्ही तो अध्याय रीड करा पुढचा. खूप सुंदर आहे घरी जाऊन का एक नंतर एक प्रभू त्याला ब्लेस करत गेला. येस. सुहास घेतला. काय घेतला? सुवास घेतला. आणि त्याला ब्लेस केलं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा आता एक नवीन जीवन सुरू होणार होतं. कोणाचं? नोहाचं. नोहाचं आणि त्याच्या परिवाराचं. त्याच्याकडे खूप मोठी यादी असेल. प्रभू असं कर तसं कर पण चर्च यादी मांडण्याची गरज पडली नाही. थँक्स गिव्हिंग एवढं जोरदार होतं का प्रभूने ऑलरेडी त्याला ब्लेस केलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं एक नवीन वर्ष सुरू होणार आहे. यादी तयार आहे पण देव म्हणतो थँक्स गिव्हिंग एवढी तगडी पाहिजे का यादी ऑटोमॅटिक कमी झाली पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? प्रभूला उत्तम द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्रिसमस मध्ये पूर्ण हरून जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा महिमा प्रभूला गेलाच पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही रीड करा. प्रभूने सुवास घेतला म्हणजे थँक्स गिव्हिंगचं अर्पण परमेश्वर आनंदाने घेतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जास्त तुम्ही द्याल प्रभू त्याचे रिव्हर्स ब्लेसिंग तुम्हाला देईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, जे त्यांनी देवाला दिलं देवाने परत त्याला ब्लेस केलं का नाही केलं? येस. केलं. जे काही तुम्ही देवाला द्या ते तुमच्या पुढे तुमच्या लेकरा पुढे प्रभू आणणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते वाया जाणार नाही. तुम्ही कापणी कराल किंवा तुमचे लेकर कापणी करतील पण देव बाप देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूसाठी द्या चर्च. येस. भाग पडतं म्हणून नाही आनंदाने द्या चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक खूप सुंदर स्टोरी आहे म्हणजे बायबलशी ती कनेक्ट आहे पण त्याचा उल्लेख बायबलमध्ये नाहीये म्हणून मी त्याला स्टोरी शब्द वापरला. योहान शुभवर्तमान 12वा अध्याय आणि सेकंड. पहिलं वचन. मग येशू वलांडन सणाच्या पूर्वी 6 दिवस आधी बेथानीस आला. येशूने ज्याला मेलेल्यांमधून उठवले तो लाजर तेथे होता. दुसरं वचन. म्हणून तेथे त्यांनी त्याच्यासाठी संध्याकाळची जेवणावळ केली आणि मार्था सेवा करीत होती परंतु लाजर त्यांच्या बरोबर जेवायला बसलेल्यांतील एक होता. 3 वचन. हा. तेव्हा मरियेने शुद्ध जटामासीचे फार मौल्यवान तेल अर्धशेर घेऊन येशूच्या पायास चोपडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये 2 रेफरन्स आहेत. 2 स्त्रिया प्रभूला तेलाचा अभिषेक करतात. एक कोण होती त्याच्यापैकी? पापी पापी स्त्री. कोणती स्त्री? पापी स्त्री. आणि दुसरी कोण होती? मरिया. लाजराची बहीण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा ती या ठिकाणी जे प्रभू येशूनी तिच्या भावाच्या जीवनात कार्य केलं त्याचं धन्यवादाचं अर्पण म्हणून सादर करते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं या ठिकाणी तिने त्या तेलाद्वारे प्रभूला एक प्रकारचा अभिषेक केला चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तेल कुठून आणलं तिने याची एक स्टोरी तुम्हाला सांगतो. बायबलमध्ये नाहीये पण काही स्कॉलर लोक त्याला बायबलशी जोडतात म्हणून मी असं म्हणलं का खरंच माना पण अशी ती स्टोरी आहे जी माझी इच्छा तुम्हाला कळावी की तेल कुठून आलं. बायबल सांगतं की योसेफ येशूचे वडील होते योसेफ सुतार होते. कोण होते? सुतार होते. आणि विवाह होण्यापूर्वी तो एक चांगला कारागीर होता. नंतर त्याने ते काम केलं आणि त्याची कारागिरी खूप सुंदर होती योसेफाची आणि म्हणून तो जे काही बनवायचा कार्पेंटरचं काम करायचा जे काही बनवायचा ते खूप प्रसिद्ध व्हायचं आणि त्याची लोकप्रियता खूप जास्त होती योसेफाची. आणि एक व्यक्ती होता एक दिवस अचानक योसेफाच्या घरी येतो
आणि त्याच्याशी भेटतो. तो म्हणतो का मी तुझं नाव ऐकलंय, तुझं काम पाहिलंय, ते खूप दर्जेदार आहे. मी एक असा व्यक्ती आहे की मी रोममध्ये जी घोड्याची शर्यत होती, रथांची शर्यत होती, याच्यामध्ये मी भाग घेतो. पण माझी इच्छा आहे की मला असा रथ पाहिजे जो हलका आणि टिकाऊ असावा. येस. आणि तुझं काम खूप सुंदर आणि टिकाऊ आहे. पैशाची पर्वा नाही, पण मला असा रथ दे जो अत्यंत ताकदवर असेल पण हलका असेल. येस. आणि म्हणून योसेफानी जास्त दर न लावता त्याचं ते मागणं ऐकलं आणि त्याप्रमाणे तो रथ तयार केला आणि त्याला काय केला, देऊन टाकला. आणि नंतर तो त्याच्या वाटेने निघून गेला. नंतर योसेफाची स्टोरी इकडे सुरू होती. योसेफाचा विवाह झाला, प्रभूने त्याला ब्लेस केलं आणि नंतर येशूचा जन्म झाला. येशूचा जन्म झाल्यानंतर आम्हाला माहिती आहे का परमेश्वर त्याला बोलला का तुला ते नगर काय करायचं, सोडायचं आणि कुठं जायचं, मिस्रात. मिस्रात. कुठं जायचं, मिस्रात. आणि अचानक प्रभूकडून हा संदेश त्याला आला. पटकन दोघं पती पत्नी त्या लेकराला घेऊन रात्रीचे निघाले. आणि जसं ते निघाले, प्रवास करत होते मिस्राकडे, त्यांना अचानक उंटाचा आवाज आला आणि उंटाचा मोठा थवा त्यांच्याकडे आला. ते लोक भयभीत झाले, त्यांना वाटलं चोर बीर आहे की काय, आम्हाला मारतात की काय. Yes. पण तिथून एक आवाज आला, घाबरू नका, आम्ही तुम्हाला काही इजा करणार, नाही. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आमच्या संगती चला. आणि त्यांच्या बरोबर ते संगती गेले. नंतर ते मिस्रात पोहोचले. नंतर त्यांना एक रूम दिलं, त्यांनी आराम केला. आणि सकाळी येऊन तो व्यक्ती येऊन त्याला भेटतो आणि आपला परिचय देतो, म्हणतो मला ओळखलं का. आणि मग योसेफ म्हणतो हा मी त्याला ओळखलं. मग हा तो व्यक्ती होता ज्यांनी योसेफाला त्याला काय म्हणून दिला होता, रथ बनवून दिला. आणि तो म्हणतो का तू जो रथ दिला त्याद्वारे रोम मध्ये जी काही शर्यत होती घोड्याची ती रेस काय झालो मी जिंकलो. आणि त्याद्वारे राजाच्या मनात मला खूप मोठा आदर आणि रिस्पेक्ट मिळाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं होतं पण कधी संधी भेटली नाही. पण त्या काल रात्री तुम्हाला दिसला आणि म्हणून मला असं वाटलं का मी तुला काहीतरी आश्रय द्यावा. आणि म्हणून माझी इच्छा आहे की जर तू इथं आहे, त्याने सांगितलं की मी इथं कसं आलो, याच्या मागचं कारण काय. मग तो म्हणतो की तू काळजी करू नको, तू इथंच राहा, तू इथंच रहा. तुझं सर्व जे काही आहे ते मी पाहणार. येस. आणि हा व्यक्ती दुसरा कोण नसून लाजरसचा वडील होता. येस. लाजरसचा वडील होता. बाहेरमध्ये रेफरन्स आहेत का येशू आणि हे परिवार लहानपणापासून मित्र होते. कसे होते, मित्र होते. मग कशा प्रकारे मित्र होते. लाजरचं पण कुटुंब पहिले कुठं राहत होतं, मिस्रामध्ये. आणि येशूचं पण लहानपण कुठं गेलं, मिस्रामध्ये. ओके. ज्या वेळेस लाजराचा वडील त्याला म्हणला काय तू इथं राहा, तो म्हणला मी फ्री मध्ये नाही राहणार. तो म्हणला की अरे नाही तू माझ्यावर खूप काही केलंय, मला तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. तो म्हणतो नाही तू जर एवढं माझ्यासाठी करतोय तर तरी मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, जे मागे लोक आणले होते आणि त्यांनी जे सुगंधित द्रव्यन वस्तू आणले होते त्याच्यापैकी एक घेतलं आणि ते लाजराच्या वडिलांना दिलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि लाजराच्या वडिलांची एक सवय होती का तो सगळीकडे फिरायचा आणि म्हणजे काही अँटिक वस्तू असतील त्या घ्यायचा त्याच्यावर लिहायचा. येस. आणि त्यांनी लिहिलं होतं का हे खूप मौल्यवान आहे आणि ही भेट साधारण व्यक्तीला देऊच नाही, एक राजाच्या दर्जाचा जो व्यक्ती असेल त्याच व्यक्तीला भेट द्यावी. येस. असं त्यांनी लिहून आपल्या अँटिक ज्या वस्तू होत्या तिथे ठेवल्या होत्या. नंतर हा परिवार इकडे शिफ्ट झाला. लाजराच्या जीवनात येशूने कार्य केलं आणि मग मरियला पण वाटलं काहीतरी बेस्ट कोणाला दिलं पाहिजे, येशूला दिलं आणि म्हणून ती पाहिजे. पण वडिलांच्या त्या गोष्टी शोधत होती का ज्या अँटिक वस्तू होत्या. येस. हालेलुया. आणि तिथं ती गेली, तिने शोधलं काय देऊ, तिला सापडलं. हे साधारण नाहीये, हे जो राजाच्या लेवलचा व्यक्ती असेल त्यालाच हे काय केलं पाहिजे, दिलं पाहिजे. मग तिने बरोबर तेच घेतलं चर्च. Yes. आणि ते बरोबर जाऊन कोणाच्या पायापाशी ओतलं. येशूच्या पायापाशी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा योसेफ म्हणू शकला असता का मी जे केलं त्याचं प्रतिफळ मला मिळालं, येस. पण त्याने तो रिस्पेक्ट त्या व्यक्तीला दिला. आणि तोच फिरून त्याच्या मुलाला येशूला आला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं जे तुम्ही कराल ते तुमच्याच परिवाराला लेकराला प्रभू ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही बेस्ट द्या, प्रभू तुम्हासाठी पुढच्या गोष्टी देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळालंय वचन. पहा या स्त्रीबद्दल तर आपण वाचलं, जी मरिया होती ही दुसरी होती चर्च, पापी स्त्री. कोणती स्त्री, पापी स्त्री. हिने पण तेल आणलं, त्याच्या पायाला चोपडलं, केसांनी पुसलं. ते म्हणला का तुझी काय केली जाईल, आठवण तू जे काय करती त्याची तुझी आठवण केली जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू दुसऱ्याच्या घरी आला होता चर्च. हिचा फक्त जीवन तिने ट्रान्सफॉर्म केलं होतं पण तिला ब्लेस केलं नव्हतं या प्रकारे तुझी आठवण केली जाईल. पण ज्या वेळेस तिने धन्यवाद दिला प्रभूने हे वर्ड तिच्या लाईफ साठी बोलले. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला पण आमच्यासाठी नवीन वर्षासाठी शब्द बोलायचे आहेत. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय बोलायचे आहेत, शब्द बोलायचे. तिच्यासाठी पण देवाने काय बोलले, शब्द बोलले. कधी बोलले चर्च, तिने स्तुती केली. तिने काय केली, स्तुती केली. तुम्ही जर स्तुती कराल देवा तुम्हाला पण शब्द बोलल. येस. हालेलुया. पण तुमचं थँक्स गिव्हिंग दर्जेदार आणि इम्प्रेसिव्ह पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने साधारण थँक्स गिव्हिंग दिलं नाही, तिने असं काय दिलं का त्याद्वारे देवा बोलला चर्च. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला गप बसू देऊ नका चर्च. येस. देवाला बोलतं करा, येस. पण त्यासाठी काहीतरी उत्तम बेस्ट प्रभूला द्या चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. शलमोन त्यांनी पण उच्च स्थानावर जाऊन देवाला काय दिली? ऑफरिंग्स दिली. काय दिली? ऑफरिंग दिलं. हा, अर्पण दिले. हजारोनी ते बली ते परमेश्वराला दिले आणि प्रभू स्वप्नात दर्शनात त्याला प्रगट झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही प्रभूला द्याल, प्रभू इम्प्रेस होईल आणि प्रभू म्हणला माग, तुला काय मागायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्स गिव्हिंग. येस. यादी कमी होईल. येस. काय कमी होईल? यादी कमी होईल. का? कारण देव जर ऑलरेडी देणार आहे तर यादी ऑटोमॅटिक कमी होणार. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या हातात यादी कमी करायची? आपल्या हातात. पण थँक्स गिव्हिंग जर नसेल येस. तर यादी वाढणार चर्च, येस. नाही तर डबल होणार. येस. कशी होणार? डबल. का? कारण मागचंच क्लिअर झालं नाही अजून, येस. तेव्हा तुझं अकाउंट बी क्लिअर नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचं प्रभूला द्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं आजचं वचन? प्रभूची महिमा प्रभूला गेली पाहिजे. येस. प्रभूने सांभाळलं. मी हा मेसेज आज का घेतो? आमच्यासाठी न्यू इयर उद्याच आहे चर्च. ज्या दिवशी येशू आला त्या दिवसापासून न्यू इयर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वेगवेगळे कॅलेंडर आहे, शैक्षणिक कॅलेंडर आहे, जगी कॅलेंडर आहे, आणि आध्यात्मिक कॅलेंडर पण आहे आपल्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. आत्मिकरित्या आपल्यासाठी उद्याच न्यू इयर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. मग हालेलुया. आज आपलं थँक्स गिव्हिंग क्लोज झाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तरी तुम्हाला एक्सटेंड देतो एक वीकचा, जगिक न्यू इयर येण्यापर्यंत येस. काहीतरी क्वालिटी दर्जेदार थँक्स गिव्हिंग द्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काहीतरी उत्तम प्रभूला द्या, म्हणजे प्रभूनी तुम्हाला आशीर्वादाचे शब्द बोलावेत. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आपण एकमेकांना हॅपी न्यू इयर म्हणतो, नवीन वर्ष तुला आशीर्वादात जावं, भरभटत जावं, ते म्हणतो मला पण तर तुला द्यायचंय, येस. मला पण तर तुला द्यायचं आहे. पण तू असं काही कर का मी ते उदार म्हणून तुला दिलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक करतील चर्च? कोणासाठी? देवासाठी. संधी शोधा का प्रभूसाठी Yes. मला काहीतरी करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन वर्ष खरोखर ब्लेस जाईल. येस. आमेन. कारण असा धन्यवाद द्या का देव आला पाहिजे ना, गेलाच नाही पाहिजे परत. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तिथं रमला पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला तो विसावा भेटला पाहिजे, आनंद भेटला पाहिजे, कारण इथं महिमा आहे, इथं मी राहतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय घर शिमोनाचं होतं, प्रभू निघून गेला असता, पण या स्त्रीमुळे बसला. चर्च आत्म्यातून करा. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. किती लोक करणार खरंच? जर तुम्ही कराल, माझं काम होतं, मी वचन मांडलं, आता तुमचं काम आहे का तुमचे आभार रूपी यज्ञ तुम्ही देवाला Yes, द्या. yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा गौरव देवाला द्यायचा. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण प्रे करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू. कम ऑन पटकन पहा, मायटी प्रेझन्स होली स्पिरिटचं वाहू लागलं. रेव्हलेशन जसं ओपन झालं, मी बोललो का प्रभू जागा शोधत आहे. ओ पवित्र आत्म्याची पाखर पडत आहे. ओ शखाता राबा सखी बी आराबा सखो तो लाबा. कम ऑन महिमा द्या, महिमा द्या. थँक्यू जीसस, थँक्यू. कम ऑन. तो प्रेझन्स आहे, सोडू नका. इनव्हेंटिंग मूव्ह होते, इन्स्टंट मूव्ह होते. जसं ते रेव्हलेशन बोललो, येशू जागा शोधतोय. होली स्पिरिट ओपन झाला एकदम. ओ शखीती आराबा. आपले हात उभारा. जे वचन ऐकलं त्याला देवाला कमिटमेंट द्या. जर आत्म्यातून द्या, मी म्हणतो म्हणून पण देऊ नका, कारण मी एक क्वालिटी थँक्स गिव्हिंग घरी देईल. जरी उपास निघत नसेल, काही लोकांना काही शारीरिक कमकुवतपणा असेल, पण क्वालिटी थँक्स गिव्हिंग द्यावी, ही कमिटमेंट प्रभूला द्या. आणि रेडी व्हा चर्च. तुमचं कमिटमेंट जर खरं असेल तर हा समय ब्लेस होण्याचा, हा समय आशीर्वाद होण्याचा. कम ऑन. त्या प्रभूला महिमा देऊ, त्या प्रभूला महिमा देऊ. ओ हालेलुया, 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 हालेलुया.